ठीक आहे, काय पहा, ऍप्लिकेशन ऑफ व्हीटस्टोन्स ब्रिज. व्हीटस्टोन्स ब्रिजचे दोन ऍप्लिकेशन. ठीक आहे, व्हीटस्टोन्स ब्रिजचे किती ऍप्लिकेशन आहेत? दोन. पहिलं जे ऍप्लिकेशन आहे ते आहे मीटर ब्रिजचं. काय पहिलं ऍप्लिकेशन? मीटर ब्रिज. सेकंड ऍप्लिकेशन आहे पोटेन्शिओमीटर. आणि हे दोन्ही पण तुम्हाला प्रॅक्टिकलला आहेतच आहे. दोन्ही पण एक्सपेरिमेंट प्रॅक्टिकलला करायचेच करायचे. ठीक आहे, इझी आहे, काय त्यात असं वेगळं काय नाही करायला, बट फक्त कनेक्शन लक्षात आलं पाहिजे आणि त्याच्यावरती थिअरी समजली पाहिजे काय करायचंय म्हणून. ठीक आहे, तर ऍप्लिकेशन ऑफ व्हीटस्टोन्स ब्रिज मध्ये सगळ्यात फर्स्ट जे ऍप्लिकेशन आहे ते काय आहे? मीटर ब्रिज. ठीक आहे, जसं नावातच आहे, मीटर म्हणजे काय? 1 मीटरची स्केल आहे. ठीक आहे, मीटर ब्रिज जो बनला जातो तो कसापासून बनला जातो? 1 मीटरची स्केल घेतली जाते. ठीक आहे, कन्स्ट्रक्शन पाहूया सपोज आपण पहिले. 1 मीटरची स्केल आहे, त्या 1 मीटरच्या स्केलवर खाली काय लावलेली असते? एक वायर लावलेली असते. ठीक आहे, काय लावली आहे? वायर. मग आता या मीटर ब्रिजला असे दोन आर्म्स असतात. काय? दोन आर्म्स आहे. ठीक आहे, तर ह्या आर्म्स मध्ये काय आहे? गॅप आहे. ठीक आहे, आणि सेम टू सेम कन्स्ट्रक्शन दिसतं बरं. आपण त्याची हे पाहू, फोटो पाहू. सेम टू सेम कन्स्ट्रक्शन दिसतं. ठीक आहे, काय? दोन आर्म्स आहेत, त्या दोन आर्म्स मध्ये काय आहे? गॅप आहे. मग त्या गॅप मध्ये आपल्याला काय काय कनेक्ट करायचे? रेजिस्टन्स कनेक्ट करायचा आहे, एक अननोन आणि एक नोन. काय कनेक्ट करायचं आहे? एक अननोन रेजिस्टन्स, एक नोन रेजिस्टन्स. ठीक आहे, खाली इथे एक असते स्केल. काय असते खाली? स्केल. ही कितीची असते? 1 मीटरची असते, म्हणून त्याला काय म्हटलंय? मीटर ब्रिज म्हटलं. ठीक आहे, 1 मीटरची स्केल आहे खाली. त्या 1 मीटरच्या स्केलवर, किंवा 1 मीटर जर नसेल तर त्याला हाफ ऑफ केलं जातं, 50-50 सेंटीमीटर. ठीक आहे, जर 1 मीटर कॅरी करायला खूप जास्त मोठं होतं ते, जर 1 मीटर नसेल तर हाफ ऑफ करून त्याला काय केलं जातं? 50-50 सेंटीमीटर केलं जातं. ठीक आहे, हे समजलंय? मग आता 1 मीटरची स्केल आहे, त्या 1 मीटरच्या स्केलवर इथे काय लावलेली असते? एक वायर लावलेली असते. मग ती वायर किती मीटरची? आता 1 मीटरची वायर आहे. 1 मीटरची कॉपर वायर आहे, किंवा कुठलं तरी मेटल आहे, त्या मेटलची वायर आहे, ज्यात काय होईल? कंडक्शन होईल. ठीक आहे, ज्यात काय होतं? कंडक्शन होतं. अशी वायर आपण काय करणार? याच्यावर स्ट्रेच करणार. ठीक आहे, मध्ये इथे एक कनेक्शन असतं, त्या कनेक्शनला लावतो आपण गॅल्व्हनोमीटर. मध्ये इथे एक कनेक्शन असतं, त्या कनेक्शनला काय लावणार आपण? गॅल्व्हनोमीटर. गॅल्व्हनोमीटरला दोन टर्मिनल असतात. एक टर्मिनल तुम्ही इथे जोडला, एक टर्मिनल रिकामा राहिला, मग त्या टर्मिनलला काय लावणार आपण? जॉकी. काय लावायचं? जॉकी. ठीक आहे, तर जॉकी काय असते? एक प्रकारची टॅप की. आता सपोज हा पेन आहे, तर पेन सारखीच असते, फक्त इथे जे टर्मिनल आहे ते इथे टर्मिनल असं असतं की तुम्हाला टॅप करता येईल, त्याला टॅप की पण म्हणतात. ठीक आहे, तर इथे एक काय असते? जॉकी असते. ती जॉकी तुम्हाला कशावर टॅप करायला लागते? ही जी वायर आहे, या वायरवर काय करणार आपण? टॅप करणार. तुम्ही टॅप करत करत गॅल्व्हनोमीटरचा हे चेक करायचा, करंट चेक करायचा. गॅल्व्हनोमीटरचा ज्यावेळी करंट चेक करतो, गॅल्व्हनोमीटर एक पॉईंट असं येतो, त्या पॉईंटला गॅल्व्हनोमीटरचा करंट काय होतो? 0, आणि नल पॉईंट येतो. मग नल पॉईंट आला याचा अर्थ काय? की इथला रेजिस्टन्स आपण ह्या वायर मध्ये असणारा इथला रेजिस्टन्स, सपोज नल पॉईंट तुमचा आला इथे. ठीक आहे, इथला रेजिस्टन्स आपण त्याच्या खालचा रेजिस्टन्स इज इक्वल टू काय येणार आहे? हा रेजिस्टन्स आपण त्याच्या खालचा रेजिस्टन्स. या वायरला काहीतरी रेजिस्टन्स असणार आहे, आणि या वायरला काहीतरी रेजिस्टन्स असणार आहे. ठीक आहे, म्हणजे काय आली? परत बॅलन्सिंग कंडिशन आली. ठीक आहे, थोडस कळलंय का? ऍटलिस्ट थोडं कळलंय का? ठीक आहे, आता त्याची हे पहा, कम्पेअर करा याच्या सोबत, की मीटर ब्रिज असंच दिसतंय का? एक्सपेरिमेंट करायला लागतो हा. पहा, ह्या काय? मीटर ब्रिज आहे. तर याच्यात एक मिनिट, हा, याच्यात पाहिलं इथं गॅप आहे, या गॅप मध्ये काय कनेक्ट केलंय आपण? अननोन रेजिस्टन्स. सपोज हा काय? ही काय? रेजिस्टन्स बॉक्स आहे. याच्यात काय होतं? रेजिस्टन्स आपल्याला काढून डिटरमाइन करता येतो किती आहे. हा काय? मग नॉन रेजिस्टन्स आहे. इथं काय कनेक्ट केलंय पहा? गॅल्व्हनोमीटर. गॅल्व्हनोमीटरचा एक टर्मिनल कोणाला कनेक्टेड? ही काय? जॉकी आहे, पेन सारखी दिसते, ही काय? जॉकी आहे. इथे काय? स्केल आहे, 1 मीटरची स्केल आहे, त्याच्या पुढे इथं दिसतंय ती काय? वायर आहे, आणि त्या वायरवर आपण काय करणार? ही जॉकी टॅप करत जाणार. ठीक आहे, आणि मग गॅल्व्हनोमीटरचा जो रेजिस्टन्स, गॅल्व्हनोमीटरचा जो करंट आहे, तो करंट काय करणार? याच्यावरून डिटरमाइन करणार. समजलंय काय कन्स्ट्रक्शन? इथे काय? हे आर्म्स आहेत, हा एक आर्म आहे, इथे मध्ये जागा आहे, इथे परत एक आर्म आहे. या गॅप मध्ये काय कनेक्ट केला? सपोज अननोन रेजिस्टन्स कनेक्ट केला, त्याचा रेजिस्टन्स आपल्याला माहित नाहीये. इथे काय? नॉन रेजिस्टन्स कनेक्ट केलाय. मध्ये एक टर्मिनल होता, त्या टर्मिनलला काय कनेक्ट केलं? गॅल्व्हनोमीटर. आणि गॅल्व्हनोमीटरचा एक टर्मिनल कुठं कनेक्ट केला? जॉकीला. ठीक आहे, कन्स्ट्रक्शन लक्षात ठेवायचं यात.
ठीक आहे, एक्झाम मध्ये कन्फ्युज होतं, एक्झाम मध्ये मुलं घाबरतात की हा एक्सपेरिमेंट नको यायला म्हणून. ठीक आहे, इझी येतो, काहीच करण्यासारखं नाही. मग काय करायचं आपल्याला, ही जॉकी उचलायची आणि ही जॉकी उचलून काय करायचं, याच्यावर टॅप करत जायची. ठीक आहे, आता काही टीचर्स सांगताना सांगतात की जॉकी तुम्ही अशी हे करत जा, सरकवत जा, तर ते सरकवत जायची नाही. जॉकी काय करत जायची, नेहमी टॅप करत जायची. ज्यावेळी एखाद्या गोष्टीवर तुम्ही दुसरी गोष्ट रब करता त्यावेळी फ्रिक्शनमुळे त्यात काय येतं, हीट येतं, आणि हीट आली तर व्हॅल्यू बदलतात. ठीक आहे, म्हणून काय करायचं, तिला अशी टॅप करत जायची. ठीक आहे, फ्रिक्शन क्रिएट नाही करायचं. काय करत जायचं, टॅप करत जायचं. एक पॉईंट असेल, त्या पॉईंटला गॅल्व्हनोमीटरचा करंट काय होईल, 0, आणि तो पॉईंट नोट करून त्याच्यावर काय करायचं ते पुढे डिस्कस करू. हे समजलंय का, कन्स्ट्रक्शन समजलंय. दोन गॅप्स मध्ये काय कनेक्ट केलं, एक अननोन एक नोन रेजिस्टन्स. इथे काय कनेक्ट केलं, गॅल्व्हनोमीटर, गॅल्व्हनोमीटरला काय कनेक्ट केली, जॉकी. जॉकी काय करत जायची, आता टॅप करत जायची, आणि नल पॉईंट येणार आहे तो पॉईंट फक्त नोट करायचा. समजलंय का, समजलंय काय केलं. ठीक, कन्स्ट्रक्शन परत एकदा पहा. डायग्राम ड्रॉ करायची, याची डायग्राम समजली कशी ड्रॉ करणार, काय असणार, दोन आर्म्स, इथे काय कनेक्टेड आहे, सपोज टेक्स्टबुक मध्ये सांगा अननोन आहे की नोन आहे, अननोन रेजिस्टन्स आहे इथं. ठीक आहे, तर इथे काय कनेक्टेड आहे, अननोन रेजिस्टन्स आहे, आणि इथे काय, नोन रेजिस्टन्स आहे. ठीक आहे, इथे आहे काय लावली, एक वायर, आणि ही आहे 1 मीटरची स्केल. समजलंय हे. इथे काय कनेक्टेड आहे आता, गॅल्व्हनोमीटर, त्या गॅल्व्हनोमीटरला काय कनेक्टेड आहे, जॉकी. हे समजलंय, कन्स्ट्रक्शन समजलंय का, बाकीचं दुसरं काय काढलं नाही तरी चालणार आहे. ठीक आहे, पण बॅटरी लावायची राहिली, याला बॅटरी लावायला लागेल ना. ठीक आहे, इथे काय असेल, सपोज ही बॅटरी. समजलंय, कन्स्ट्रक्शन समजलंय का, 1 मीटरची स्केल. समजलंय कन्स्ट्रक्शन नक्की. तर मीटर बीज समजून घेण्याआधी रेजिस्टिव्हिटी काय ते माहित पाहिजे. ठीक आहे, रेजिस्टन्स आपल्याला माहिती आहे, रेजिस्टन्स काय करतो, करंटच्या फ्लोला अपोज करतो. ठीक आहे, रेजिस्ट करतो, अपोजिशन टू द फ्लो ऑफ करंट, हा काय असतो, रेजिस्टन्स असतो. म्हणजे तो थोडक्यात स्पीड ब्रेकर सारखा बिहेव करतो, जिथे करंटला तो काय करत राहतो, अपोज करत राहतो, करंटची स्पीड कमी करतो. ठीक आहे, तर हा काय होतो, रेजिस्टन्स होतो. रेजिस्टिव्हिटी ही एक त्या कंडक्टरची प्रॉपर्टी असते, ती किती रेजिस्ट करू शकतो तो. ठीक आहे, त्याची रेजिस्टन्स करण्याची कॅपॅसिटी काय, त्याला काय म्हणतो आपण, रेजिस्टिव्हिटी. मग रेजिस्टिव्हिटी कशी काढली जाते, आता पहा, रेजिस्टन्स जो आहे, रेजिस्टन्स असतो डायरेक्टली प्रपोर्शनल टू लेंथ. जशी लेंथ वाढेल तसा रेजिस्टन्स वाढतो. ठीक आहे, म्हणजे आता जर सपोज असं झालं, तुम्ही इथून कोथरूड डेपोला जाताय, तर तिथून तिथपर्यंत जाण्यासाठी तुम्हाला जर 10 स्पीड ब्रेकर लागत असतील, तर ऑब्व्हियसली इथून जर तुम्ही पाषाण मानेरला जाताय, तर ऑब्व्हियसली स्पीड ब्रेकरचा नंबर काय झाला, वाढला ना. म्हणजे जशी लेंथ वाढली तसा रेजिस्टन्स काय होतो, वाढतो. हे काय झालं, मग डायरेक्ट प्रोपोर्शनॅलिटी. ठीक आहे, इनव्हर्स प्रोपोर्शनॅलिटी कधी येते, ज्यावेळी एक क्वांटिटी वाढली दुसरी क्वांटिटी कमी होते. जर एरिया वाढला तर काय होतो, रेजिस्टन्स कमी होतो. जर स्पीड ब्रेकर्स या एरियात, इथे स्पीड ब्रेकर्स आहेत, पहिली जागा एवढीच होती, पण नंतर काय झालं, जागा वाढली आणि स्पीड ब्रेकर तेवढं राहिला, ऑब्व्हियसली कुठून जाणार आपण, बाजूने जाणार. बरोबर, म्हणजे एरिया वाढला, रेजिस्टन्स काय झाला, कमी. ठीक आहे, एरिया वाढला, रेजिस्टन्स काय झाला, कमी झाला. ठीक आहे, म्हणजे काय झालं, यांच्यात इनव्हर्स प्रोपोर्शनॅलिटी झाली, एक व्हॅल्यू वाढली तर दुसरी काय होते, कमी. एरिया वाढला, रेजिस्टन्स कमी झाला. मग या दोन्ही इक्वेशनला कंबाईन करून आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल अपॉन काय लिहू शकतो, ए. मग आर इज इक्वल टू काय येणार, आर इज इक्वल टू रो एल अपॉन ए, आणि हा रो म्हणजे काय असतो, रेजिस्टिव्हिटी. ठीक आहे, मग त्याचा फॉर्म्युला काय होतो, रो इज इक्वल टू ए इकडे जाईल, काय होईल, आर ए अपॉन एल. ही आली रेजिस्टिव्हिटी. रेजिस्टिव्हिटीचा फॉर्म्युला काय, आर ए अपॉन एल. समजलंय हे, रेजिस्टिव्हिटी समजली आहे का, रेजिस्टिव्हिटी समजली आहे का, रेजिस्टन्स समजलाय का, रेजिस्टन्सचा हा पण फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. रेजिस्टन्सचा फॉर्म्युला काय, रो एल अपॉन ए, रेजिस्टिव्हिटी लेंथ अपॉन एरिया. समजलंय, दोन्ही फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहेत. सांगा, पहिला फॉर्म्युला काय आला होता, रेजिस्टन्स इज इक्वल टू रो एल अपॉन ए, आणि रेजिस्टिव्हिटी काय येते, आर ए अपॉन एल. ठीक आहे, हे समजले आता. ठीक, आता एक्सपेरिमेंट कडे जाऊ. ठीक आहे, एक्सपेरिमेंट काय करायचं आपल्याला, की पहिलं कनेक्शन करून घेतलं, कनेक्शन मध्ये इथे काय लावलं, आता गॅल्व्हनोमीटर लावलंय. आता सर्किट तुम्ही चालू केलं, बॅटरी ऑन केली, बॅटरी ऑन केल्यानंतर काय होणार, त्यातून करंट पास होणार आहे.
करंट पास झाल्यानंतर गॅल्व्हनोमीटर मध्ये पण काहीतरी करंट जाईल, बरोबर. तो करंट आता तुम्ही मेजर केला सपोज, ठीक आहे. गॅल्व्हनोमीटर मधला करंट आपण नोट करत गेलो. काय पॉईंट आला, सपोज इथं जॉकी टॅप करत गेलो, गॅल्व्हनोमीटर मधला करंट 0 होतोय, ठीक आहे. एक पॉईंट आला, त्या पॉईंटला काय झाला, गॅल्व्हनोमीटर मधला करंट 0 झाला. म्हणजे काय आला, नल पॉईंट आला. नल पॉईंट म्हणजे काय, जिथे गॅल्व्हनोमीटर मधला करंट काय होतो, 0 होतो आणि त्या दोन पॉईंट्स मधला पोटेन्शियल डिफरन्स 0 होणार. म्हणजे कुठला पॉईंट, हा. आणि सपोज ह्या पॉईंटला तुम्हाला काय आलंय, करंट 0 आलाय, म्हणजे हा काय झाला आता तुमचा या दोन पॉईंट्स मधला हे काय झाला, 0. पोटेन्शियल डिफरन्स काय झाला, 0. आता आपण टॅप करत आलो, पोटेन्शियल डिफरन्स 0 झाला. पोटेन्शियल डिफरन्स 0 झाला याचा अर्थ काय झाला, आता इथला रेजिस्टन्स अपॉन ह्या वायरचा रेजिस्टन्स, ठीक आहे. म्हणजे एक्स आणि पुढच्या वायरचा रेजिस्टन्स, याला सपोज आपण एलएक्स म्हणूयात होता. काय म्हटलं, एलएक्स, आणि याला म्हटलं एलआर, ठीक आहे. तर एक्स अपॉन रेजिस्टन्स ऑफ एलएक्स, ठीक आहे. एलएक्स वायरचा काहीतरी रेजिस्टन्स असेल, तर एक्स अपॉन रेजिस्टन्स ऑफ एलएक्स इज इक्वल टू काय येणार आहे, आर अपॉन रेजिस्टन्स ऑफ एलआर, बरोबर. आताच बॅलन्सिंग कंडिशन पाहिली. बॅलन्सिंग कंडिशन काय सांगते, पी अपॉन क्यू इज इक्वल टू आर अपॉन एस. म्हणजे काय, इथला रेजिस्टन्स अपॉन इथला रेजिस्टन्स इज इक्वल टू काय येणार आहे, हा रेजिस्टन्स अपॉन हा रेजिस्टन्स, रेशोस काय येतो, सेम येतो, ठीक आहे. समजलंय हे. मग एक्स अपॉन रेजिस्टन्स ऑफ एलएक्स, एलएक्स वायरचा रेजिस्टन्स असा लिहिलं चालेल का, रो एलएक्स अपॉन त्याचा एरिया. रेजिस्टिव्हिटीचा फॉर्म्युलावरून काय लिहिला, रेजिस्टन्स इज इक्वल टू रेजिस्टिव्हिटी इंटू लेंथ अपॉन एरिया इज इक्वल टू काय लिहिलं जाऊ शकतं, आर अपॉन रो एल आर अपॉन ए. आता रेजिस्टिव्हिटी ही कंडक्टर वाईज काय राहते, सेम राहते. तुम्ही वायर वेगवेगळी जोडली का, नाही, एकच वायर जोडली, याचा अर्थ रेजिस्टिव्हिटी काय येतं, सेम. म्हणजे इथली रेजिस्टिव्हिटी गेली. एरिया पण काय सेम आहे, वायर आहे. वायर असं होणार आहे का, इथे थिक घेतली आणि इथं थिन घेतली, नाही. सगळीकडे काय घेतलं तुम्ही, एरिया सेम घेतलेला आहे. याचा अर्थ एरिया पण काय झाला, गेला. म्हणजे काय आलं, एक्स अपॉन एल एक्स इज इक्वल टू आर अपॉन एल आर. काय फाइंड करायचंय, एक्स फाइंड करायचंय, अननोन रेजिस्टन्स शोधायचंय. हा एल एक्स इकडे जाईल, म्हणजे काय होईल, एक्स इज इक्वल टू आर एल एक्स अपॉन एल आर. आणि हीच आहे मीटर बीटची कंडिशन. काय, एक्स इज इक्वल टू आर एल एक्स अपॉन एल आर, किंवा एक्स इज इक्वल टू एल एक्स अपॉन एल आर इंटू आर. ही आहे मीटर बीटची कंडिशन. आता प्रॅक्टिकल मध्ये काय करावं लागतं, प्रॅक्टिकल मध्ये तुम्हाला नल पॉईंट येतो. नल पॉईंट आल्यानंतर तुम्ही इकडची लेंथ नोट करू शकता, बरोबर ना. आता नल पॉईंट आला, ही स्केल कशासाठी लावली, त्यासाठीच लावली ना, लेंथ मेजर करता येईल. लेंथ मेजर केली सपोज, ठीक आहे. तुमचा नल पॉईंट आला सपोज 30 सेंटीमीटरला, तर ऑब्विसली एलआर किती होणार, एलआर किती होणार, 80 का 70, बरोबर. किती होणार तो, 70 होणार, 70 सेंटीमीटर होणार. एलएक्स आला, एलआर आला, हा तर नोन आहे, तुम्हाला माहिती आहे. हा आपण कशातून देतो, रेजिस्टन्स बॉक्स मधून देतो ना. रेजिस्टन्स बॉक्स मधून जर 50 ओमचा काढला, 100 ओमचा काढला, तर 150 ओमचा झाला. म्हणजे नोन रेजिस्टन्स माहिती आहे तुम्हाला. एलएक्स एलआर कशावरून काढला तुम्ही, या नल पॉइंटनी काढला, ठीक आहे. मग हा एक्स फाइंड करायचा. मग एक्स इज इक्वल टू काय येणार, एल एक्स अपॉन एल आर इंटू आर होतं. हे झालं मीटर बीटचं हे. आणि या मीटर बीटच्या याच्यात तुम्हाला प्रॅक्टिकल मध्ये काय करायचंय, तुम्हाला अननोन रेजिस्टन्स डिटरमाइन करायचा आहे. पण एकदा नाही डिटरमाइन करायचं, तो मल्टिपल टाइम्स डिटरमाइन करायचा. का, कारण एरर काय करायचे असतात, आपल्याला काढून टाकायचे असतात. एकदा केलं चुकू शकतं, ठीक आहे. असं किती वेळा करणार तुम्ही, ऍटलीस्ट 5 ते 10 वेळा करणार, ठीक आहे. म्हणजे एरर काय होतो, निघून जातो सगळा, एरर काय राहत नाही. मग सगळ्या व्हॅल्यूज आल्या, सपोज एकदा तुमची आली आहे 50, एकदा आली आहे 50.1, 50.3 अशी आली, तर काय घेणार, त्याचा ऍव्हरेज घेणार आणि ऍव्हरेज व्हॅल्यू काहीतरी त्याला ऍक्च्युअल व्हॅल्यू मानणार तुम्ही. समजलंय का, समजलंय काय केलंय, मीटर बीट समजलंय नक्की.